आणि आज थोडासा पाऊस थांबला आहे. आता मस्त थोडंसं ऊन पडलं आहे. नमस्कार, मी संदीप साळुंखे. लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. संध्याकाळचे आत्ता 4:30 वाजलेत. आज थोडंसं ऊन आहे. 2-3 दिवस मस्त पाऊस पडला आहे. आणि आता मी म्हणजे आता पावसाळा आला ना की आपल्याकडे गणपती शाळेत गणपती बनवायला चालू करतात. त्यामुळे आता आपण बाप्पन नार्वेकर यांच्या गणपती शाळेत चाललो आहे. त्यांनी गणपती बनवायला चालू केले ऑलरेडी. तर बघूया कशा प्रकारे काम चालू आहे ते. आणि बघा मस्त वातावरण आहे. ऊन पाऊस, एका बाजूला ढग आहेत, एका बाजूला ऊन आहे. पण नार्वेकर यांनी काम चालू केलेलं आहे आणि त्यांच्यावर सगळे सहकार्य त्यांची प्रभाव बनण्याचं काम केलं. आपण यंदा किती गणपती? 120. यंदा गणपती जास्त आहेत, 120. आणि काम चालू झालेलं आहे. तिकडे मडाव पण गणपती उभे गेले. मॅडम भजी कधी पण चालू करणार? भजी आणखी 4 दिवसांनी चालू करूया. हो, आता पावसात मडवाकडे स्पेशल भजी भेटते. कांदा भजी इकडे हॉटेलमध्ये यावा. हॉटेल समर्थ कृपामध्ये गरम गरम भजी भेटते तुमच्या लोकल. इकडे गणपतीचं काम झालं. साच्यातला 3 फुटा गणपती, सगळे लागताचे गणपती. तिकडे पण गणपती काय इकडे सुद्धा 3 फूट. ही किती? 3.25 फूट की 3 फूट? 3.25 फूट लागताची. हे गेल्या वर्षी पेटी काही गणपती किल्ले आहे. इथे पण आहे, इकडे गणपती आहे. ही लगदा माती ना? लगदाची माती किती मध्ये राहते? पॅकिंग करून एकदम लगद्यामुळे माती हलका फुलका गणपती बनतो. लागून गणपतीचं काम चालू आहे. तिकडे बाहेर सुद्धा पाच्या बनण्याचं काम चालू आहे. माती आणि किशी खाता प्रभावाचं साच्या आता भरून दिला. साच्या का आणणार? जरा धीर घे ना, जरा 2 दागिन्यांचं साच्या असे दागिने बनवतो सेपरेट. आधी गणपती मी फोन केला तेव्हा फोन केला. बारच्या बसणार नाही, याच्या बसणार त्याला. माती मारायची घ्यायची काढून. इकडे आता परबांच्या दुकानात आहे आणि इकडे पाऊस सुद्धा चालू झालेला आहे. मस्त रिमझिम रिमझिम हवा जोरदार. आणि तुम्ही विजयनगर रोडने म्हणजे विजयनगर रोड आहे कासार तिट्यावरून साधारण 200-250 मीटर पुढे आलात. म्हणजे या बाजूला विजयनगर आहे आणि कासार तिट्या या बाजूला आहे. तिट्यावरून आल्यानंतर तुमच्या डाव्या बाजूला इकडे आहे श्री समर्थ कृपा फ्लोअर. आणि सावंत वहिनींनी नवीनच चालू केला आहे व्यवसाय. आता आपल्यावर समर्थ कृपा मिलचे दोन्ही मालकीनी आहेत, मंगल माने आणि सावंत वहिनी. आणि आता काय काय कसलं आहे ना पिठा तुमच्याकडे? सगळी पिठा ना? आणि यांच्या घरगुती सगळे पीठ बनवतात ते. म्हणजे नॉर्मली आमची भाकरी पिठीची पीठ इकडे आहे, शक्ती आहे. आणि पोळी पीठ आणि बाकी सगळे पिठं, तांदूळ बिंदू पीठ.
ओरिजिनल सध्या पिठाचं काम चालू आहे बघा. घराने पीठ चालू होतं का? कुठलं पीठ झालं आहे? गव्हाचं पीठ आहे. तांदळाचं पीठ आहे. दळण पण लावतात प्लस पीठ पण तयार करतात. तर हे पीठ पण देतात आणि इकडे कोकमा बनवतात. किती किती पाण्याची कोकमा ते कोकम पण आहे यांच्याकडे. आणि आता पीठ बनवणार मग पॅकिंग करणार. आता पीठ बनवायचं का करणार वेगवेगळ्या पॅकिंगमध्ये यायचं पोळीत पीठ थोडा पॅक करणार ना. थोडा डांगराचं पीठ. ठीक आहे ओके. हे डांगर पीठ अशा प्रकारे वेगवेगळे पीठ बनवतात ते. आणि नॉर्मल दळण पण चक्की. दळण कसं किलो आता? 7 रुपये आणि दळण लावतात. चला हो धन्यवाद. त्यांचा नवीन व्यवसाय चालू झाला इकडे. आणि आता आहे गव्हाणे. आणि गव्हाणे गावातल्या आपली शाळा आहे गव्हाण्याची प्राथमिक शाळा. त्याच्या समोरच ना इकडे यांनी मस्त शिल्पी पण केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचो गव्हाणे गाव किल्ल्याच्या आकाराचे. म्हणजे वरचीवाडी प्राथमिक बसस्थानकच्या बाजूला. छान. आणि समोर भावदेवी मंदिर गव्हाणेचं.